कालाष्टमीचे पूजन कशा प्रकारे केले तर श्री काळभैरवनाथांची आपल्यावरती कृपा होईल आणि आपल्याला संकटमुक्त करतील याबद्दल छोटीशी माहिती या ठिकाणी सांगणार आहे। माहिती खूप उपयोगी आहे आणि प्रभावशाली पण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या स्वामी परिवाराला आणि तुम्हा सर्वांना। तर आषाढ महिन्याच्या अष्टमीला श्री काळभैरवनाथ जयंती असते, तिलाच आपण कालाष्टमी असेही बोलतो। या दिवशी काळभैरवनाथाच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे। महादेवाचे एक रौद्र रूप म्हणजे श्री काळभैरवनाथ होय। या ठिकाणी सांगावेसे वाटते की माझ्या गावचे ग्रामदैवत जे हे आहे ते काळभैरवनाथ आहे, त्यामुळे ते किती जागृत देवस्थान आहे याबद्दल काही वेगळे सांगायला नको। असो, तसेच जर आपणास शनी किंवा राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवायची असेल तर आपण जरूर श्री काळभैरवनाथ यांची पूजा करायला पाहिजे। चला तर पाहूया कशी पूजा करावी आणि पूजेची पद्धत काय आहे। तर या दिवशी आपणास जवळच्या श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये हार, नारळ, खडीसाखर, फुले वाहून पूजा करायची आहे। त्याचबरोबर भगवान श्री काळभैरवनाथाला दीप धूप लावून पुढील सेवा करायची आहे। यामध्ये आपल्याला श्री काळभैरवाष्टक 1 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा आणि दुसरी सेवा म्हणजे भैरव मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। नंतर नैवेद्य अर्पण करून, दक्षिणा अर्पण करून भगवान शंकराची आरती करायची आहे। ही होती छोटीशी महाराजांची सेवा। हा ध्यान मंत्र इथे पुढे मी एक ध्यान मंत्र सांगणार आहे, तो ध्यान मंत्रही आपण या पूजा करते वेगळी बोलायचा आहे। अष्टकाल महाकाल भैरवाष्टगणा विनतम चंद्रमासाहित शुक्ल मृत्युंजय नमोस्तुते। हा मंत्र जो आहे या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे, तर तुम्ही त्याचे पठणही करू शकता। अगदी थोडक्यात पाहूया कालाष्टमीला काय करायचे आहे आणि काय करू नये ते याबद्दल छोटीशी माहिती। तर या दिवशी बेलपानावर लाल किंवा पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय हा मंत्र लिहावा आणि ते हे बेलपत्र जे आहे ते आपण शिवलिंगावर जर अर्पण केले तर आपल्याला याचे अतिविशेष असे लाभ होतात। लक्षात ठेवा, पूजा करताना आपले मुख हे पूर्व किंवा उत्तर दिशेलाच हवे। अजून सांगायचे झाले तर ज्यांना शनी, राहू, केतू यांचा अशुभ प्रभाव असेल तर त्यांनी श्री काळभैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन जरूर करावे, त्यांचे दर्शन घ्यावे, तरच सर्व रखडलेली कार्य ही कुठलीही बाधा न येता पूर्ण होतील। पुढे पाहूया भैरव म्हणजे काय। तर भैरव म्हणजे भीतीपासून रक्षण करणारा, त्याचबरोबर नकारात्मक शक्तीपासून सुटका मिळवण्यासाठी या दिवशी ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि शक्य असल्यास कालभैरवाष्टकाचे पठण करू शकता। अजून सांगावेसे वाटते की या दिवशी विधिवत पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। महत्त्वाचे सांगायचे म्हणजे कोणाचे वाईट व्हावे असा विचार करून पूजा करू नये, त्याचबरोबर कोणासाठी अपशब्द वापरू नये आणि कोणासोबत कोणत्याच प्रकारचा गैरव्यवहार करू नये। आपण जर कोणत्याही संकटकाळी विनंती करून महाराजांना म्हणजे श्री काळभैरवनाथांना प्रार्थना केली तर तो देव आपल्याला पावन होतो, त्याची प्रचिती आपल्याला येत असते। अतिशय जागृत असे व शक्तिशाली देव असल्याने अति संकट काळात या देवाकडून आपले संरक्षण केले जाते। तसेच भीती नाहीशी करणारे देव म्हणून ही काळभैरवनाथांची महती आहे, याचा अनुभव असंख्य भक्त घेत आहेत। त्याचबरोबर श्री काळभैरवनाथांचा मान सन्मान कसं करायचा, त्यासाठी काय काय वस्तू लागतात याबद्दल मी थोडक्यात दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, तो पण तुम्ही जरूर पहा। तर ही होती काळभैरवनाथ व कालाष्टमीबद्दलची थोडक्यात माहिती आवडल्यास लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खुश रहा। श्री काळभैरवनाथ महाराज आपल्या सर्वांचे रक्षण करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।